विद्यार्थी मित्रांनो, 10वी CBSEला पाठावर आधारलेला एक खालील प्रश्नांची 30 ते 40 शब्दात उत्तरं द्या असा एक 3 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. आणि हा पाठावर आधारलेला 3 गुणांचा जो प्रश्न असतो मित्रांनो, या प्रश्नांमध्ये तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रस्तावना लिहावी लागते आणि या प्रस्तावनेला 1 ते 1.5 गुण देण्यात आलेला आहे. मग प्रत्येक पाठाच्या अनुषंगानं काय प्रस्तावना असली पाहिजे, त्या पाठातील प्रश्नाला तर खालील पद्धतीनं तुम्ही प्रस्तावना लिहिली पाहिजे. ती प्रस्तावना मी करूनच दिलेली आहे. त्याला पण इंट्रोडक्शन म्हणूया. बघा, आता पहिला जो पाठ इथे आहे मी घेतलेला आहे शाल या पाठामध्ये प्रस्तावनामध्ये असं आहे, शाल या पाठात राग जाधव यांनी शाल व शालीनता याचे महत्त्व पटवून दिलेले आहे. उपवास या पाठात पु ल देशपांडे यांनी उपवासाचे विनोदी वर्णन केलेले आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढचा धडा आहे चुडीवाला या पाठात जयश्री रुईकर यांनी तपोवनामध्ये जाऊन स्त्रिया व मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केलेले आहे. फुटप्रिंट या पाठात प्रदीप आवटे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केलेले आहे. ऊर्जा शक्तीचा जागर या पाठात डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या आईने प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. पुढचा आहे बीज पेरल्या गेले या पाठात चंदू बोर्डे यांनी त्यांच्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले ते सांगितलेले आहे. पाठ खरा नागरिक या पाठात लेखक सुहास बारटक्के यांनी शालेय विषय केवळ अभ्यासाचे नसून आचरणात आणायचे असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केलेले आहे. मित्रांनो, त्या प्रत्येक पाठाची काय प्रस्तावना असली पाहिजे ते मी इथं तुम्हाला करून दिलेली आहे. व्यवस्थित पद्धतीनं बघा आणि त्या पाठाच्या अनुषंगानं तशी प्रस्तावना लिहा. 1 ते 1.5 गुण तुमचा कुठंही जाणार नाही, हे मात्र नक्की.